सुमारे 125 वर्षाची परंपरा असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावच्या महालक्ष्मी जनावरांच्या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली। अंबप इथल्या पांडुरंग जाधव यांच्या म्हशीला सर्वाधिक म्हणजे 2.25 लाख रुपये इतका दर आला। तर मिरचे इथल्या सुनील जाधव यांच्या म्हशीला 1,81,000 रुपये विक्रमी किंमत आली। शिवाय तासगावच्या रावसाहेब पाटील यांच्या बैलजोडीला 6 लाख रुपये इतकी विक्रमी किंमत आली। त्यामुळे नव्या जमान्यात जनावरांच्या बाजारातही लाखांची उड्डाणं होऊ लागलीत। दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पेठवडगाव इथल्या महालक्ष्मी मंदिर परिसरात जनावरांचा बाजार भरवण्यात आला होता। नवरात्र उत्सव काळातील पहिल्या सोमवारी जनावरांचा बाजार भरतो। ही परंपरा गेली 125 वर्ष सुरू आहे। या बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातून बैलजोड्या, म्हशी, गायी, बकरी यांची खरेदी विक्री होते। पेठवडगावमधील जनावरांच्या बाजाराला शेतकरी वर्गात मोठं महत्त्व आहे। सोमवारी भरलेल्या बाजारात जनावरांना अक्षरशः सोन्याची किंमत आली। वाळवा तालुक्यातील बावची इथल्या नायकू भोसले यांची 12 लाख रुपये किमतीची बैलजोडी या बाजारात खास आकर्षण ठरली। तर म्हशींच्या किमती 50,000 पासून 2.5 लाखापर्यंत होत्या। अंबप इथल्या पांडुरंग जाधव आणि मिंचे इथल्या अनिल जाधव आणि सुनील जाधव यांच्या मुरा, म्हैसाणा, पंढरपुरी जातीच्या 45 म्हशींची एका दिवसात विक्री झाली। तर HF, गीर, जर्सी जातीच्या गायी या बाजारात विक्रीसाठी आल्या होत्या। भादोली इथल्या अजित पाटील यांची HF जातीची गाय कोरेगाव इथल्या दादाराव पाटील यांनी 2,10,000 रुपयांना विकत घेतली। शिवाय कोसा, खिलार, जर्सी जातीची खोंड लक्षवेधी होती। मौजे तासगाव इथल्या रावसाहेब पाटील यांची खिलार खरसुंडी जातीची बैलजोडी सातारा इथल्या राजूगिरी यांनी तब्बल 6 लाखांना खरेदी केली। तर देववाडी इथल्या प्रताप खोत यांची 4 लाखांची बैलजोडी आणि कोडोलीतील नामदेव पाटील यांची 3.5 लाख रुपयांची खिलार बैलजोडी पेठवडगावच्या बाजारात चांगलीच गाजली। यावर्षी बाजारातील जनावरांची संख्या वाढली असल्यानं सोमवारी एका दिवसाची उलाढालही वाढली। तर वडगाव बाजार समितीच्या वतीनं जनावरांसाठी पाणी, चारा यांची चांगली व्यवस्था केली होती। एकूणच नव्या जमान्यात गोवंश जातीच्या जनावरांना चांगली किंमत असल्याचं दिसून आलं।